नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। नील हॉस्पिटलमध्ये उमंग समर कॅम्प संपन्न। नवीन पनवेल येथील नील हॉस्पिटलमध्ये 20 ते 22 मार्च दरम्यान 8 ते 12 वयोगटातील मुलांसाठी समर कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते। या कॅम्पमध्ये त्यांना खेळ, योगा, राजयोग मेडिटेशन, कृतीयुक्त अध्ययन, चित्रकला, हस्तकला, गायन यांचे प्रशिक्षण देण्यात आले। दिनांक 22 मार्च रोजी कॅम्पच्या समारोपाप्रसंगी विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले। कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत आणि राजयोग मेडिटेशनने झाली। यावेळी प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ BK डॉक्टर शुभदा नील, महापौर डॉक्टर कविता चौतमोल, सौ शकुंतला ठाकूर, अर्चना परेश ठाकूर, पत्रकार उत्कर्ष समिती रायगड जिल्हा अध्यक्ष तथा आवाज महामुंबई चॅनेलचे संपादक मिलिंद खार पाटील, बुद्धिबळाच्या राष्ट्रीय पंच मंगला बिराजदार, स्वर संस्कार म्युझिक अकॅडमीच्या ॲडव्होकेट सुरेखा भुजबळ, अक्कलकोटे क्लासच्या छाया अक्कलकोटे, महाराष्ट्र लोककल्याणकारी सेवा संस्थेचे शिक्षण विभाग प्रमुख नाजनीन पालेकर, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त मंगला गडमुळे, डॉक्टर स्वाती लिखिते, जनहित संवर्धक मंडळाचे नरेंद्र गुरव, कृष्णा तिवारी, डॉक्टर नरेंद्र कुमार दसरे व इतर मान्यवर उपस्थित होते। मार्गदर्शन करताना डॉक्टर स्वाती लिखिते म्हणाल्या की योगा, व्यायाम करा, खेळ खेळा, फास्ट फूड, केक, पिझ्झा, चॉकलेट, मॅगी, आईस्क्रीम खाऊ नका, घरचं अन्न खा। मंगला बिराजदार म्हणाल्या की सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवा, अभ्यास करा, बुद्धिबळ खेळल्याने निर्णय घेण्याची क्षमता वाढते। त्यांनी विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी योगदान देणार असल्याचेही सांगितलं। याचबरोबर जीवनाचे शिक्षण इथं मिळतं असंही सांगितलं। महापौर कविता चौतमल आणि सौ शकुंतला रामशेठ ठाकूर यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। आवाज महामुंबईचा चॅनलचं मिलिंद खार पाटील, पनवेल। मॅडम ज्या गोष्टी सांगतायत त्या खरं तर खूप मोठ्या लोकांना सुद्धा समजत नाही, खरं सांगायचं म्हणजे। का? कारण की आपण इतके आपल्या संस्कारांमध्ये, आपल्या वेगळ्या कल्चरमध्ये आपण इतके मग्न झालोय ना की आपल्याला माहितीये, मला माहितीये की मोबाईल जास्त बघितल्यानंतर मला डोळे खराब होऊ शकतात, मला माहितीये मी मॅगी जास्त खाल्ल्यावर माझं पोट दुखतं। ह्या सगळ्या मुलांचा देखील फीडबॅक मॅडमनाही असतो, मलाही असतो। इथं एक तुमचं जीवनाचं खरं अर्थ काय आहे, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द गुड अँड बॅड। तुम्हाला जीवनात खूप काही स्ट्रगल येणार आहे, द डिसिजन मेकिंग काय आहे हे न कळत मॅडम इथं शिकवत असतात। आजच्या काळात तरी खूप स्ट्रगल लाईफ आहे, लक्षात घ्या। पण इथं आलेले मूल आपल्या लाईफ मध्ये अपयश कधी होणार नाही हे मला खात्री आहे, कारण मी अनुभवलेले आहे। मॅडम मला खूप कमी वेळ दिलेला आहे, तरी पण थोडंसं मी बोलणारच आहे। इथे बसलेले सर्व आदरणीय, स्टेजवर बसलेले आदरणीय व्यक्तीकडे मी मोस्टली सगळ्यांनाच ओळखते, प्रत्येकाचं नाव घेत बसणार नाही कारण तेच वेळ वाचवते। होतो आणि तुम्ही सगळे खरंच भाग्यवान आहात की पनवेल सारख्या शहरामध्ये एवढ्या चांगल्या हॉस्पिटलच्या वरती हा प्रीमाइस तुम्हाला इथे मॅडमने उपलब्ध करून दिला। पुन्हा एकदा सर्वांच्या वतीने मी मॅडमचा धन्यवाद व्यक्त करते आणि उपस्थित सर्वच मंचावर उपस्थित मान्यवर, जास्त सगळ्यांचं नावं न घेता सगळे आले त्याबद्दल मॅडमच्या वतीने मी त्यांचे इथे आभार व्यक्त करते। नक्की धन्यवाद मॅडमचे की मला इथे बोलून या मुलांमध्ये येण्याचा जो काही वेळ, जे काही भाग्य दिलं त्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचा धन्यवाद।